कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय भुवीनं नमस्कार का वय की आत्ते, अगं ताईचं मोठ्या मालकांसंगट लगीन व्हावं म्हणून ताईनं देवीला नवस केलता। हा पण नाही ना झालं लगीन। समजा राडाच झाला लग्नात, मोडलं लगीन। अगं आत्ते आत्ता मोडलंय लगीन, परत जुळू शकतंय की। मग आपण काय बी प्रयत्नच करायचे नाहीत का? का असा हातावर हात धरून बसून चालणार आहे का? तू सांग बरं। हा पण मी काय करू असं तुझं म्हणणं आहे? तू काय कर आत्ते, मोठ्या मालकासनी देवीच्या मंदिरात घेऊन जा। अगं ताईच म्हणली होती का संक्रांतीच्या दिवशी मोठ्या मालकासनी दर्शनाला घेऊन येईन आणि त्यांच्या हस्ते पूजा बी करीन। आणि काय माहिती आत्ते, मोठ्या मालकांच्या हस्ते पूजा झाली आणि त्यांचं खरंच लगीन झालं तर? हा म्हणजे आता तू बघ की, आता हेच जर म्या किंवा ताईनं जर त्यासनी सांगितलं का चला, तर ती येणार थोडीच आहे, नाही ना व? म्हणून तुला सांगितलं, ते तुझं ऐकत्याला ते, म्हणून तुला म्हणत्या की तू त्यासनी घेऊन जा देवीच्या मंदिरात। मागणं मी येते की। अगं पण आते आता पण बिन काय बी करू नकस, लेकीसाठी एवढं बी करू शकत नाहीस वय? काय बी कर पर घेऊन जा। हा बघते, मी जावई बापूसनी सांगते भुवीने नवस केलता तुमचं लगीन नाही अगं आते, हेच तर नाही सांगायचंय। अगं खरं सांगू नगस, काय बी खोटं सांग, पर मोठ्या मालकासनी देवीच्या मंदिरात घेऊन जा। हा ह नाही वय म्हण की, वय वय घेऊन जाशील ना व? वय जाईन की। आंबाबाईचा उदो उदो। चला कुठं? अहो देवळात। देवळात का? आज चांगला दिवस आहे बघा, चांगला मुहूर्त आहे। गुरुजींशी बोलले मी, ते म्हणले आज लय शुभ दिवस आहे बघा। आज देवाकडे जे काही मागल ना व, ते समज मिळेल बघा तुम्हासनी। अक्षरा घरी परत यावी ह्याच्याशिवाय दुसरं काय हवंय आपल्याला? हा तुम्ही चला माझ्या बरोबर, आपण देवासमोर गारानं मांडू। सुनबाई आज घरला आलीच पाहिजे बघा। अहो घरची लक्ष्मी आहे ती, तिच्याशिवाय घराला शोभा नाही बघा। आपण सुनबाईसाठी देवळात जाऊया।
चला की. मी हात जोडते तुमच्या पुढं. आई नाही म्हणू नका. आई हात का जोडताय तुम्ही? माझ्या काळजाला हात घातलात आणि अक्षरासाठी मी कुठेही जायला तयार आहे. ताई, काय ग, गेले का ते? अगं ताई काय सांगू, ते जातच नव्हते. गेले का नाही? मी ऐकते वय ताई, एकदा का तू मला काय काम सांगितलं ते केल्याशिवाय गप्प बसणार आहे वय म्या. मुद्द्याचं बोल, गेले का नाही? वय वय गेले की ते, धाडलं मी त्यासनी. अगं ऐकतच नव्हते ते दोघं बी. आधी आत्या आणि मग मोठे मालक. धाडलंच नव्हतं त्यासनी मंदिरात. वय वय मी तसंच सांगितलं, जे तुम्हाला सांगितलं होतंस का नाही तसंच मी त्यासनी सांगितलं. म्या म्हणलं का ताईनं नवस करायला सांगितलंय आणि ताईनं नवस करायला सांगितलंय तर ते तुम्हाला करावंच लागल. आणि मग दुर्गे, पाल्हाळ लावू नगस. पर ताई मला का नाही लई वाईट वाटलं बघ. बिचारी आत्ती ग, तिला लई आशा होती बघ का तुझं आणि मोठ्या मालकांचं लगीन व्हावं. होती. म्हणजे हाय हाय हा, आशा कधी सोडायची नाही. भय ताई, पर त्या मास्तनीनं बघ की आपल्या समध्या गोष्टीवर पाणी फेरलं ग. दुर्गे, एकदा हरलो म्हणून मैदान नाही सोडायचं. भय ताई, तिनं तुझं लगीन मोडले नव, आता तू तिचं लगीन मोड ताई. कसं लग्न यो विषय नाही. आम्हाला सुनबाईंना चांगलाच धडा शिकवायचा आहे. ज्या दिवशी आमच्या उरावर पाय ठेवून त्या या घरात आल्या त्याच दिवशी आम्ही त्यासनी म्हणलं होतं तुला शिकवीन चांगलाच धडा. अगं पर ताई, तिनं अजून धडा कुठे घेतलाय? तिनं तर असंच वाटलंय का ती घरला येणारच आहे. तिनं आशा नाही सोडली ताई अजून. आता फक्त एवढंच बघायचंय का तिची आशा जिंकणार का तुझी. आता फक्त बघायचंय का तिची आशा जिंकणार का तुझी. तुझीच आशा जिंकणार आहे ताई. अगं कारण तुझ्याकडे डोसका आहे, डोसका. तिच्याकडे शिक्षण. बोला हिराबाई. मॅडम, आई मंदिरात गेलीये आणि बाबा तर ताई बरोबर आहेत, त्यामुळे घरात कोणीच नाहीये. ऑल क्लिअर. चांगलं आहे, चांगलं काम केलंय तुम्ही. आता पुढं काय करायचं ते चांगलंच ठावाय तुम्हाला. हो मॅडम, तुम्ही काहीच काळजी करू नका. तुमचं काम झालंच म्हणून समजा. ठेवते फोन. हा सारंग, कुठं आहेस तू? पोचलास नव? काय बोलू नगस. आम्ही काय सांगतोय ते नीट ऐक. आमच्या लेकाला सुखरूप घेऊन जा आणि एकट्यालाच परत घेऊन ये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.